मित्रांनो हा आहे रांजण. जुन्या काळात त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायचे. हे पहा पिल्लर कदाचित त्या टायमिंगचा सभा मंडप असेल. हा पॅसेज जर असेल त्या टायमिंगचा, याच्यावरती पुरे मोठा, त्याच्यावरती पुरा म्हणजे स्लॅब सारखा, आता आपले स्लॅब बोलतात पहिले, त्यांचे ते गच्ची वगैरे काही असेल त्या टायमिंग मध्ये. आणि पुरा हा परिसर भारत माता मंदिरचा आहे. आणि असंच आपण आता फिरत फिरत भारत माता मंदिरकडे जातो. आणि हा भिताडीला इथं थोडं हे केलेलं आहे, तर कदाचित हा त्या टायमिंगचा इमर्जन्सी एक्झिट असेल, किंवा थोडं म्हणजे एकदम असे एक दोन ह्याचे भिताड बांधलेली आहे त्यांनी, आणि थोडं मोकळं सोडलेलं आहे. कारण की जर दुश्मन इकडून जर घुसलं गेटमधून, तर इथून एकदम म्हणजे त्याला तोडून पळता येईल, याच्यासाठी कदाचित असं केलेलं असावं त्यांनी. चला तर समोर जाऊया आपण. इथं पण सेम प्रोसेस ती त्यासारखीच आहे. एकदम म्हणजे पतलीची छोटीशी दिवार आहे, जिथे तोडून अगदी हलवा जाण्यासारखी. तर हे कदाचित जर काही एवढं सुरू. तर मित्रांनो, आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा भेटलेला आहे. तर हा दरवाजाच्या पाठीमाग एक समजा म्हणजे इथून याची किल्ल्याची भीत संपते. याच्या पाठीमागे एक छोटीशी भिताड आहे, ती संपून जाते ती भिंत. तर चला आपण समोर आणखीन बघूया. आता भारत माता मंदिर आलेलं आहे आपलं. आणि आता हा चला सेम प्रोसेस. इथे काय वरच्या साईडची अजिंठा केव्स, ते अजिंठाचा हा पुरा अजिंठा केव्स आहे. आणि अजिंठा लेणीमध्ये थोडा वारसा जतन केलेला, त्याचे पिक्चर्स इथे लावलेले आहेत. इकडे थोडंसं समोर आलं की इथं एलोरा केव्स आहे. हा एलोरा मधलाच आहे. हा पण वेरूळच्या लेणीमध्ये. तर ही एलोराची 10वी लेणी आहे खालची, आणि त्या 10व्या लेणीतली ती वरी ती त्या दिवशी गेलो कमी की आपण, ते पावसाळ्यात पाणी पडल्यावर असं दिसतं. तिथे किती खतरनाक वाटतं. हे ते कुठून तरी पाणी पडतं. वरती बघ ना. फायनली आपण भारत माता मंदिर मध्ये आलेलो आहे. म्हणजे पाहू शकता तुम्ही भारत माता मंदिर. तर मित्रांनो, आपण भारत माता मंदिर आता पाहिलं आहे. वरती तुम्हाला सगळे भारत माता मंदिर मधलं सगळं दाखवलं. आतमधलं बाहेरचं हे जे आहे का, हे सभागृह टाईप आहे. त्याच्यामध्ये लोक वगैरे मंदिरासाठी बसत होते. आणि हे जे पिलर आहे का, एकदम शिव म्हणून गच्ची टाईप त्या प्रकार तेव्हा ते होतं. तर काही कारणामुळे तुटले वगैरे काहीतरी झालं असेल, ते आपल्याला काही एवढं माहिती नाही. चला आपण बाहेर जाऊया. आपले बाळ आणि त्या चालले तर आता बाहेर आपण जाऊया. तर मित्रांनो, बाहेर आल्यानंतर बघा आपण डायरेक्ट कुतुब मिनार पाशी आलो. कुतुब नाही, हा मिनार म्हणतात, पण माहिती नाही मिनार म्हणते तिला. ही बा
किती उंच आहे, किती वर्ष झाली टिकलेली आहे पहा तुम्ही. आश्चर्यचकित होतं की पहिले लोक कसे होते, कसे नाही, कसे बनत होते. आता का आता आजकालच्या इंजिनियरला ही काय जमते, CCTV वगैरे कॅमेरे सगळं लावलेलं होते. चार मिनार, चांद मिनार. तर मित्रांनो चांद मिनार म्हणते तिला. आतमध्ये जायची परवानगी नाही. तर भेटूया थोड्या वेळात, थोडंफार पुढे गेल्यानंतर. चला जाऊया आता, वरती चढायचं आहे आपल्याला. शिखर गाठायचं आपल्याला एकदम वरचं. तर खूप कष्टाची गाडीनं शिखर गाठवायचं आहे आपल्याला. तर आपल्या उमेश भाईला तून लागायला लागलं आताच. तर मित्रांनो हे पाहतो मी, इथं पाणी प्यायचं आहे. तर जाऊया आपल्याला गेटमधून वरती जायचे, पाहूया थोड्याच वेळात. आता परत भेटूया. तर पहिला किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे आतील दरवाजा. पहिला दरवाजा. शिपायासाठी होतं ते, शिपाई जाळण्यासाठी. तर मित्रांनो तिथे होतं, अजून ते होतं शिपाईचं पाणी प्यायसाठी. हे जे आहे का, ही शिपाई जरा राहण्या खाण्याची व्यवस्था याच्यात होत होती. तर जाऊया थोडंफार पुढं, खूप दम लागला आहे मित्रांनो. चला थोडंफार पुढं आल्यानंतर पाहिजे बसायसाठी आहे आपल्याला थोडंफार. खूप थंड लागायला लागला. आपला बाळापा कसा घामागरज झालेला, घाम आलेला आहे त्याला. हो, खूप मेहनत वरी चढण्यासाठी आणि तर शिखर बाकी आहे. आणि हा जो मुलगा आहे ना आपला उमर भाई, ये आदमी के पास बहुत एनर्जी है. चलो इसने अभी बिस्टिंग की है. चलो वो देखो वो फॉरेनर है हमारे आगे. वो देखो कसं शिखर गाठा लागले, घाम पुसू. चला आपण पण गाठूया. चिनी महल कोणतं रे पुढचं? चिनी महल. डोंगराच्या बाहेर आपल्याच्या किल्ल्याच्या बाहेर निघते गुपित रास्ता. चला वर नहीं 2000 आए कोणची तोप मेंढा किल्ल्यावरील सगळ्यात पावरफुल तोफ.
भाई अपने नॉलेज इसका कुछ ज्ञान मिला देना भाई बुक का। नहीं कुछ भी पढ़ के सुना नहीं अभी तक मालूम नहीं वो आम खान खास क्या है वो। आइए इथंच म्हणजे राजगुरू का ते काय म्हणते ते पलीकडून होतं कदाचित. नीचे जाते हैं ये क्या है? हा त्याच्यामध्ये मगरी सुटत होते. लय मोठी खाई बरं का बाबू त्याच्यामध्ये मगरी सुटत होते. कारण की रस्ता होता जर दुश्मनाने अटॅक जरी केला ना त्याच्यावर पुढं एकदम असं जाळ सोडून त्याच्या आतमध्ये जाळ करायची. नाही तर लाकडाचा पूल होता त्याला तसं उडून